श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत मल्हारी मार्तंड षडरात्री घटस्थापना विधी। अगदी शास्त्रोक्त पद्धतीने कशी मांडणी करायची, कशी पूजा करायची तेच आपण पाहणार आहोत। बऱ्याच मला ताईंचे मेसेज होते की ताई तुम्ही जरा तो व्हिडिओ डिटेलमध्ये बनवा, आम्हाला थोडीशी त्याबद्दल माहिती द्या। तर तीच माहिती घेऊन मी आलेली आहे अगदी थोडक्यात। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपल्याला जिथे घटस्थापना करायची आहे ती जागा एकदम स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर एक चौरंग ठेवून त्यावरती पिवळे वस्त्र अंथरून घ्यायचे आहे। नंतर आपल्याकडे असेल तर खंडोबाचा फोटो तेथे ठेवायचा आहे। त्यानंतर एक मातीचा घट लागणार आहे आपल्याला, स्वच्छ नवीन, आणि त्याला लोकरीने आपल्याला एक 6 वेढे देऊन घ्यायचे आहेत। लोकरीचे 6 वेढे देऊन झाल्यानंतर आपल्याला एक छान चौरंगाभोवती छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। परवाच 21 नोव्हेंबरला षडरात्राची सुरुवात होत आहे। काही तयारी असेल तर तुम्ही ते करून ठेवा। काही विशेष तयारी नाही आहे, खूप साधी सोपी मांडणी आहे। जिथे आपण घट ठेवणार आहोत त्याखाली एक मी पात्र ठेवणार आहे, कारण आपण जे पाणी अर्पण करणार आहोत ते पाणी जेणेकरून त्या कापडावरती पडू नये। तर एक असं पात्र असेल तर ते तुम्ही ठेवून घ्या। त्यानंतर गहू मिक्स केलेली माती आपल्याला लागणार आहे। शेतातली असेल किंवा विकतही मिळते ते माती आणायची आणि त्यामध्ये गहू मिक्स करून घ्यायचे छान। त्यानंतर एक छोटीशी टोपली वेळूची आणि त्यातही माती आणि गहू भरून घ्यायचे आहेत। यानंतर आपला जो आपण मातीचा घट तयार करून ठेवलेला आहे तो आपल्याला याच्यात मधोमध ठेवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। हे झाल्यानंतर आता आपल्याला चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे। दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्याची पण छान पूजा करून घ्यायची आहे। पूजा झाल्यानंतर आपण जो मातीचा घट ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला दुर्वा, सुपारी, एक सुट्टे नाणे आणि अष्टगंध, अक्षदा, हळदी, कुंकू वाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला लागणारी विड्याची 5 पाने ती आपल्याला त्या मातीच्या घटामध्ये ठेवून घ्यायची आहे। आपण जसं कलश मांडणी करतो तसंच आपल्याला ही पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला आंब्याचा डाळा पण लागणार आहे, तो पण त्यामध्ये लावून घ्यायचा आहे। आता हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला तो गंध तयार करायचा आहे आणि पूर्वेकडून तो गंध आपल्याला उतरता लावून घ्यायचा आहे। 4 साईडला जो घट ठेवलेला आहे त्याच्या 4 साईडला आपल्याला तो गंध लावून घ्यायचा आहे। सुरुवात पूर्वेपासून करायची आहे। गंध लावून झाल्यानंतर आता आपला एका ताटामध्ये तांदळाचे अष्टदल काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून घ्यायचा आहे। अष्टदल म्हणजे आपल्याला अशा 8 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या मधोमध आपल्याला तो भंडारा भरून घ्यायचा आहे। आणि आता ही अष्टदल काढून झाल्यानंतर आता आपल्याला ही जी प्लेट आहे ती आपल्याला त्या जो आपण मातीचा घट तयार करून ठेवला आहे त्यावरती ठेवायची आहे। आपल्या घरातील जो खंडोबाचा टाक आहे त्या टाकावरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे
आणि तो अभिषेक झाल्यानंतर आपल्याला विड्याची 2 पाने ठेवून मग तो खंडोबाचा टाक या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. तर तुम्हाला ही मांडणी व माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करा. श्री स्वामी समर्थ.